ओके, कंटिन्यू करूयात आपण. व्हॅनिशिंग क्रीम. ओके, प्रॉपर्टीज बघा व्हॅनिशिंग क्रीमच्या. इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट, इट शुड बी pure white in color, then it should possess very little odor, it should have less number of iodine. ओके, ह्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत व्हॅनिशिंग क्रीमच्या. देन यूज ऑफ ग्लिसरीन इन व्हॅनिशिंग क्रीम. आता ह्या ग्लिसरीनचा काय यूज आहे बघा व्हॅनिशिंग क्रीम मध्ये. हेल्प्स टू सॉफ्टन अँड प्रोटेक्ट द स्किन अँड प्रिव्हेंट चॅप्स. ओके, ह्यासाठी ग्लिसरीन व्हॅनिशिंग क्रीम मध्ये यूज केलं जातं. व्हॅनिशिंग क्रीम आपण बनवले, ग्लिसरीन आपण त्याच्यामध्ये ऍड केलं होतं. ओके, कशासाठी यूज केलं जातं ग्लिसरीनचा? सॉफ्टन अँड प्रोटेक्ट दी स्किन अँड प्रिव्हेंट चॅप्स. त्यासाठी हे ग्लिसरीन यूज केलं जातं. इन्ग्रेडियंट बघा व्हॅनिशिंग क्रीम मधले मेन इन्ग्रेडियंट आहे स्टेरिक ऍसिड, जे की तुम्ही मेल्ट करून घेतलं होतं. स्टेरिक ऍसिड यूज काय आहे स्टेरिक ऍसिडचा? इट गव्हर्न्स द कन्सिस्टन्सी ऑफ द क्रीम अँड इम्पार्ट पर्सन प्रॉपर्टी टू द क्रीम बाय फॉर्मिंग क्रिस्टल्स. ओके, steric acid consistency of the cream and impart percent property to the cream by forming crystals. Then next आहे humectant. Okay, humectant example glycerin किंवा sorbitol. Okay, glycerin किंवा sorbitol. Okay, it prevent excessive drying of the cream. Humectant. Then alkalis. Example बघा alkalis potassium hydroxide. Okay, यूज काय आहे त्याचा? इट इम्पार्ट्स फाईन टेक्स्चर अँड कन्सिस्टन्सी विदाउट प्रोव्हाइडिंग हार्शनेस. ओके, पोटॅशियम हायड्रॉक्साइड इम्पार्ट फाईन टेक्स्चर अँड कन्सिस्टन्सी. देन सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, सोडियम हायड्रॉक्साइड use बघा, it is used in combination with potassium hydroxide because it forms hard cream when used alone. Okay, potassium hydroxide जर फक्त यूज केलं क्रीम मध्ये तर it forms hard cream. ओके, त्यासाठी सोडियम हायड्रॉक्साइड यूज करायचं. कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं तर हार्ड क्रीम होत नाही, फक्त पोटॅशियम हायड्रॉक्साइड यूज करायचं त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा कार्बोनेट, दॅट इज पोटॅशियम अँड सोडियम कार्बोनेट. कार्बोनेट मध्ये पोटॅशियम किंवा सोडियम कार्बोनेट यूज केले जातात. ड्यू टू दी क्रीम्स बिकम स्पॉन्जी. ओके, क्रीम स्पॉन्जी बनण्यासाठी सोडियम कार्बोनेट किंवा पोटॅशियम कार्बोनेट यूज केलं जातं. देन अमोनिया. ओके, इट इज इफेक्टिव्ह बट डिफिकल्ट टू हँडल अँड इट मेक्स क्रीम येलो इन कलर. ओके, इफेक्टिव्ह आहे पण हँडलिंग साठी डिफिकल्ट असल्यामुळं यूज केली जात नाही आणि इट मेक्स क्रीम येलो इन कलर. अमोनियामुळे येलो कलर येतो क्रीमला. नेक्स्ट बघा इमल्सिफाइंग एजंट. इमल्सिफाइंग एजंट मध्ये ट्राय इथेनोलामाइन सोप. ओके, ट्राय इथेनोलामाइन सोप. ओके, दिस प्रोव्हाइड क्रीम विथ लेस लस्टर. ओके, देन प्युरिफाइड वॉटर. It provides stability to the cream because hard water leads to the formation of magnesium causing inversion of emulsion. त्याच्यामुळे purified water यूज केलं जातं. Then preservatives. Okay, preservatives, it prevents deterioration caused by the bacteria. Preservatives काय करतात? Deterioration prevent करतात, which is caused by the bacteria. Then perfume. Okay, त्याच्यामध्ये सॅन्डलवूड असेल किंवा लेव्हेंडर ऑइल किंवा रोज ऑइल. इट इम्पार्ट्स ओडर टू दी प्रिपरेशन. हे झाले फॉर्म्युलेशन. ओके, कोणकोणते इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये? मेन इन्ग्रेडियंट इज स्टेरिक ऍसिड. गव्हर्न्स दी कन्सिस्टन्सी ऑफ द क्रीम अँड it imparts fine consistency without providing harshness. And sodium hydroxide, it is used in combination with potassium hydroxide because it forms hard cream when used alone. Then carbonate, that is potassium and sodium carbonate, due to the cream becomes spongy. त्याच्यामुळे क्रीम आहे ती स्पॉन्जी बनते. अमोनिया इफेक्टिव्ह बट डिफिकल्ट टू हँडल अँड इट मेक्स क्रीम येलो इन कलर. देन इमल्सिफाइंग एजंट triethylamine soap provide cream with less luster. Then purified water, okay, distilled किंवा deionized. Okay, it provides stability to the cream because hard water leads to formation of the magnesium causing inversion of emulsion. And preservatives, okay, preservatives, it prevent deterioration caused by the bacteria. And perfume,
impart odor to the preparation. Then method of preparation of vanishing cream. Method of preparation of vanishing cream. Okay, stearic acid melted in a container by using water bath. Then potassium hydroxide dissolved in water and glycerin is added to heat at the temperature of 75 degrees Celsius. This is called aqueous phase. Then this slowly aqueous phase is added to the melted stearic acid and perfume is added to the preparation when it attains 40 degrees Celsius. ओके, तुम्हाला माहिती आहे तुम्ही बनवले व्हॅनिशिंग क्रीमचे प्रिपरेशन, ती सुद्धा मेथड इथे लिहिली तरी चालेल. देन नेक्स्ट बघा, evaluation. Okay, evaluation of vanishing cream. Okay, evaluation of vanishing cream is carried out by the following method: in vitro method and in vivo method. Okay, first in vitro method, these are carried out to know the performance of the product. Okay, various instruments have been used by the investigator to evaluate the effect of temperature and humidity. ओके, various instruments used in त्याच्यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात बघा इव्हॅल्युएशन साठी, इन विट्रो मेथड साठी. इन विट्रो मेथड ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ व्हॅनिशिंग क्रीम इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये बघा टेन्साइल टेस्टर, देन हार्जन्स गॅस बिअरिंग इलेक्ट्रॉन dynamometer, that is GBE, then occlusive potential and in potential of ingredient, then gravimetric analytical method, then thermal analytical method, then electrical method. हे apparatus किंवा instrument in vitro method of evaluation of vanishing cream साठी यूज केले जातात. Then first बघा tensile strength tester. Okay, this method is useful for determining the tensile property of the exercised stratum corneum of the skin. Okay, कशासाठी यूज केली जाते टेन्साइल स्ट्रेंथ टेस्टर? For the determination of tensile property of the exercised stratum corneum of the skin. Then the stress or strain characteristics of stratum corneum obtained from various sources can be studied by using this instrument, tensile strength tester. Okay, determining the tensile property of exercised stratum corneum of the skin. Then next instrument आहे Hartjens gas bearing electrodynamometer. Okay, GBE, gas bearing electrodynamometer. Okay, it determines the viscoelastic behavior of the skin. It also determines the effect on the skin. It is used both in vitro and in vivo test. Okay, हे जे instrument आहे ते तुम्हाला आता सिलेबस मध्ये नाही, फक्त प्रिपरेशन आणि फॉर्म्युलेशन आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला जीपॅट साठी वगैरे विचारू शकतात. हार्जन्स गॅस बेरिंग इलेक्ट्रोडायनामोमीटर, टेन्साइल टेस्टर. The next बघा occlusive potential of ingredient. Okay, occlusive potential of ingredient. Okay, occlusive potential of raw material or ingredients used in formation of the cream or determined by knowing the water diffusion rate. Then gravimetric analytical method. This method is helpful in establishing relationship between water content present in stratum corneum and relative humidity. Okay, the formula दिला येतं त्यांनी, water content is equal to dry weight of the tissue is minus equilibrium value. Then thermal analytical method. It is used in order to provide information about the effect of temperature which cause change in stratum corneum. Then electrical method. Okay, various electrical properties such as capacitance, then impedance and dielectric constant are measured by electrical methods. Then in vitro, हे झालं in vivo. In vitro, sorry, हे आपण बघितलं ते in vitro method of evaluation. In vivo मध्ये बघा transpirometry, scanning electron microscopy, then optical microscopy and macro photography, skin friction आणि sensitivity test ह्या in vivo method evaluation च्या vanishing cream साठी यूज केल्या जातात. नेक्स्ट बघा toothpaste. नेक्स्ट प्रिपरेशन आहे toothpaste. Okay, dentifrices such as toothpaste, tooth powder and tooth gels are meant for cleaning the surface of the teeth by removing the food debris and plaque adhered to the surface of the teeth, which is main cause for tooth problem. Okay, toothpaste किंवा जे tooth powder किंवा tooth gel आहेत हे कशासाठी यूज केले जातात?
cleaning the surface of the teeth and removing the food debris and plaque adhered to the surface of the teeth, which is the main cause of tooth problem. यासाठी हे टूथपेस्ट किंवा टूथ पावडर यूज केले जातात. डेंटिफ्रायसिस येते. नेक्स्ट बघा फॉर्म्युलेशन ऑफ टूथपेस्ट. इन्ग्रेडियंट बघा त्याचे. ओके, इन एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर क्लिन्झिंग ऍक्शन. ओके, त्याच्यामध्ये पॉलिशिंग एजंट किंवा ऍब्रेसिव्ह एजंट आणि फोमिंग एजंट किंवा सर्फॅक्टंट हे फर्स्ट इन्ग्रेडियंट आहेत. एजंट रिस्पॉन्सिबल फॉर काय बघतोय आपण? टूथपेस्ट. ओके, टूथपेस्ट मध्ये फॉर्म्युलेशन. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट बघतोय आपण टूथपेस्टचे. फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे एजंट रिस्पॉन्सिबल फॉर क्लिन्झिंग ऍक्शन. ओके, पॉलिशिंग एजंट आणि फोमिंग एजंट. पॉलिशिंगला ऍब्रेसिव्ह एजंट आणि फोमिंग एजंटला सर्फॅक्टंट असं म्हटलं जातं. क्लिनिंग ऍक्शन साठी हे दोन इन्ग्रेडियंट रिक्वायर्ड आहेत, पॉलिशिंग एजंट आणि फोमिंग एजंट. एक्झाम्पल बघा त्याचे. प्रेसिपिटेड कॅल्शियम carbonate, then phosphate of calcium, dental graded silica, then trihydrate alumina. सोडियम ट्रायहायड्रेट अल्युमिना मध्ये सोडियम लॉरिल सल्फेट आणि सिनेट हे ट्रायहायड्रेटेड अल्युमिना यूज केले जातात. ओके, फर्स्ट इन्ग्रेडियंट इन टूथपेस्ट एजंट रिस्पॉन्सिबल फॉर क्लिन्झिंग ऍक्शन. क्लिन्झिंग ऍक्शन साठी दोन एजंट रिक्वायर्ड आहेत, पॉलिशिंग एजंट अँड फोमिंग एजंट. ओके, एक्झाम्पल त्याचे बघा. प्रेसिपिटेड कॅल्शियम कार्बोनेट, फॉस्फेट ऑफ कॅल्शियम, देन डेंटल ग्रेडेड सिलिका, ट्रायहायड्रेट अल्युमिना, इन दॅट सोडियम लॉरिल सल्फेट आणि सोडियम लॉरिल सार्कोसिनेट हे यूज केले जातात. नेक्स्ट बघा. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टूथपेस्ट. ओके, एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टूथपेस्ट. ओके, in that first agent is humectant and second one is gelling agent or binding agent. Okay, these two agents are responsible for formation of toothpaste, humectant and gelling agent or binding agent. Okay, example बघा त्याचे. sorbitol 70, glycerin, then propylene glycol, त्याच्यामध्ये SCMC आणि सेल्युलोज इथर. ओके, हे इन्ग्रेडियंट यूज केले जातात. द नेक्स्ट बघा एजंट्स फॉर इम्प्रूव्हिंग पॅलेटेबिलिटी. ओके, त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट आणि फ्लेवरिंग एजंट. त्यासाठी काय काय यूज केलं जातं बघा. सोडियम सॅकॅरिन, क्लोरोफॉर्म, सिनामोल ऑइल आणि स्पेरमेंट ऑइल हे यूज केलं जातं फॉर इम्प्रूव्हिंग पॅलेटेबिलिटी, स्वीटनिंग एजंट आणि फ्लेवरिंग एजंट. देन मिसलेनियस इन्ग्रेडियंट. मिसलेनियस इन्ग्रेडियंट मध्ये बघा कलरिंग एजंट, व्हाइटनिंग एजंट, प्रिझर्वेटिव्ह आणि थेरप्युटिक एजंट हे मिसलेनियस इन्ग्रेडियंट सुद्धा याच्यामध्ये यूज केले जातात. त्याच्यामध्ये टिटॅनियम डायऑक्साइड असेल, टिटॅनियम डायऑक्साइड कलरिंग साठी. देन व्हाइटनिंग एजंट हायड्रोजन पेरॉक्साइड, देन सोडियम बेन्झोएट, झॅन्थम गम्स हे काय आहेत? प्रिझर्वेटिव्ह आणि थेरप्युटिक एजंट झॅन्थम गम्स. ओके, समजलं प्रिपरेशन ऑफ टूथपेस्ट. ओके, एजंट कोणकोणते रिक्वायर्ड आहेत आणि त्याचे एक्झाम्पल. ओके, एजंट रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग ऍक्शन, त्याच्यानंतर एजंट रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टूथपेस्ट, देन एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्रूव्हिंग पॅलेटेबिलिटी आणि मिसलेनियस इन्ग्रेडियंट. ते नेक्स्ट बघा. ओके, पॉलिशिंग एजंट आणि ऍब्रेसिव्ह एजंट. फर्स्ट इन्ग्रेडियंट also known as precipitate chalk and it is available in number of grades. Okay, advantage काय आहे याचा? Very low cost and available in different grades in white or off white color. Disadvantage बघा, incompatible with sodium chloride which is used as anti-caries agent. Okay, and phosphate of calcium. ठीक आहे. ट्रायहायड्रोअल्युमिना फोमिंग एजंट मध्ये. ओके, फोमिंग एजंट these are also known as wetting agent. The mechanism of cleansing action is by reducing the surface tension at the interface of the adhered material and enamel of the teeth. त्यासाठी सर्फॅक्टंट किंवा फोमिंग एजंट यूज केले जातात.
Okay, humectant बघा, humectant are used in order to prevent the rapid drying of dentifrices. They prevent excessive moisture loss from product. They may additionally impart plasticity to the final product. प्रिपरेशन बघा टूथपेस्टचं, हे झालं फॉर्म्युलेशन. प्रिपरेशन मध्ये बघा, टूथपेस्ट आर प्रिपेअर्ड बाय फॉलोइंग मेथड्स. ओके, ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड. प्रिपरेशन ऑफ टूथपेस्ट. ओके, ड्राय गम मेथड अँड वेट गम मेथड. फर्स्ट मेथड बघा, ड्राय गम मेथड. ओके, all solids components except surfactants are mixed together in dry mixture. Okay, सर्फॅक्टंट सोडून जे सॉलिड कंपोनंट्स आहेत ते मिक्स करायचे ड्राय मिक्सर मध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रिपरेशनची मेथड बघतो टूथपेस्टची, ड्राय गम मेथड. ओके, इन दॅट ऑल सॉलिड कंपोनंट्स एक्सेप्ट सर्फॅक्टंट्स आर मिक्स्ड टुगेदर इन ड्राय मिक्सचर. सर्फॅक्टंट सोडून जे बाकीचे सॉलिड कंपोनंट्स आहेत ते मिक्स करायचे इन ड्राय मिक्सचर. देन लिक्विड कंपोनंट्स सच ॲज ह्युमॅक्टंट्स अँड वॉटर आर ग्रॅज्युअली ॲडेड टू दी ड्राय मिक्सचर. त्याच्यानंतर जे लिक्विड कंपोनंट आहेत, ह्युमॅक्टंट किंवा वॉटर, ते ड्राय मिक्सचर मध्ये ऍड करायचे. द मिक्सिंग इज कॅरीड आउट टिल स्मूथ पेस्ट इज फॉर्म. ओके, हे मिक्सिंग कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत स्मूथ पेस्ट तिथं फॉर्म होत नाही तोपर्यंत. द रिमेनिंग इन्ग्रेडियंट सच एज सर्फॅक्टंट अँड फ्लेवरिंग एजंट आर ऍडेड टू पेस्ट अंडर व्हॅक्यूम. त्याच्यानंतर व्हॅक्यूम मध्ये सर्फॅक्टंट आणि फ्लेवरिंग एजंट ऍड करायचे मिक्सर मध्ये, स्मूथ पेस्ट मध्ये. ओके, ही झाली ड्राय गम मेथड. द नेक्स्ट बघा, वेट गम मेथड. ओके, इन दॅट ऑल लिक्विड कंपोनंट्स आर मिक्स्ड टू फॉर्म लिक्विड फेज. त्याच्यामध्ये वेट गम मध्ये काय करायचं, लिक्विड कंपोनंट्स मिक्स करायचे to form liquid phase. Okay, the binding agent is the mixed with liquid phase with uniform stirring. त्याच्यानंतर बाइंडिंग एजंट मिक्स करायचे लिक्विड जे आपण मिक्सचर बनवले त्याच्यामध्ये, लिक्विड फेज मध्ये, with uniform stirring. Then the solid ingredients excluding the surfactants are the gradually added to the mucilage with uniform mixing in the agitator mixer in order to form homogeneous paste. त्यानंतर काय करायचं, जे सॉलिड इन्ग्रेडियंट आहेत, सॉलिड इन्ग्रेडियंट ते ऍड करायचे, एक्सक्लुडिंग सर्फॅक्टंट. सर्फॅक्टंट सोडून जे बाकीचे सॉलिड इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये ऍड करायचं. आर दी ग्रॅज्युअली ऍडेड टू दी म्युसिलेज विथ युनिफॉर्म मिक्सिंग इन अँड एजिटेटर मिक्सचर मध्ये. एजिटेशन मिक्सचर मध्ये जे राहिलेले इन्ग्रेडियंट आहेत, सॉलिड इन्ग्रेडियंट, ते ऍड करायचे. ओके, except surfactant in order to form homogeneous paste. Okay, and the remaining ingredient, that is surfactant, flavoring agent, coloring agent, are added under vacuum to the homogeneous paste. आणि त्याच्यानंतर राहिलेले जे इन्ग्रेडियंट आहेत, सर्फॅक्टंट असेल, फ्लेवरिंग एजंट किंवा कलरिंग एजंट, ते अंडर व्हॅक्यूम मध्ये ऍड करायचे टू दी होमोजिनस पेस्ट. ओके, हे झाले ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड. ड्राय गम मध्ये सॉलिडचं मिक्सचर बनवून त्याच्यामध्ये जे लिक्विड कंपोनंट्स आहेत ते ऍड करायचे, आणि वेट गम मध्ये लिक्विड कंपोनंट्स मिक्स करून दुसऱ्या स्टेप मध्ये सॉलिड इन्ग्रेडियंट ऍड करायचे, आणि बाकीच्या स्टेप्स मध्ये सर्फॅक्टंट, फ्लेवरिंग एजंट, कलरिंग एजंट वगैरे व्हॅक्यूम मध्ये ऍड करायचे. नेक्स्ट बघा, इव्हॅल्युएशन ऑफ टूथपेस्ट. ओके, इव्हॅल्युएशन ऑफ टूथपेस्ट मध्ये बघा, टेस्ट फॉर ऍब्रेसिव्ह कॅरेक्टर, determination of particle size, test for cleansing property, determination of the consistency of the product, then determination of pH of the product. Okay, determine
केलं जातं इव्हॅल्युएशन मध्ये. टेस्ट फॉर अब्रेव्हिएटिव्ह कॅरेक्टर. Then determination of particle size, test for cleansing property, determination of the consistency of the product, then determination of pH of the product. हे इव्हॅल्युएशन मध्ये टूथपेस्टच्या कॅरेक्टर्स किंवा ह्या टेस्ट इव्हॅल्युएट केल्या जातात. नेक्स्ट बघा हेअर डाईज. हेअर डाईज नेक्स्ट प्रिपरेशन आहे हेअर डाईज. ओके किंवा कलरंट्स. हेअर डाईज म्हणजे कलरंट्स. ओके hair dyes are the cosmetic preparations which are used by men and women either to change the natural hair color or to mask gray hair. ओके ह्यासाठी हे कलरंट्स किंवा हेअर डाईज यूज केले जातात. प्रॉपर्टीज ऑफ टिपिकल हेअर कलरंट्स आर ओके द फॉर्मेशन ऑफ द हेअर कलरंट शुड बी स्टेबल. ह्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत कलरंट्सच्या. then they should color the hair evenly. Okay, then they should not lead to loss of the natural shine of hair. Then the shaft of the hair must not be damaged. Then natural moisture of the hair must not be lost. Okay, ह्या प्रॉपर्टीज हेअर डाईजच्या असल्या पाहिजेत. Then must possess properties like non-irritant and non-sensitizing. Okay, must be non-toxic in nature, must impart stable color to the hair, and the colored hair must be unaffected by air, water, sunlight, sweat, friction, shampoos, lotions, gels, and oils. Okay, ह्या प्रॉपर्टीज हेअर डायच्या असल्या पाहिजेत. दे नेक्स्ट बघा क्लासिफिकेशन ऑफ हेअर कलरंट्स. ओके टेम्पररी हेअर कलरंट्स, सेमी परमनंट हेअर कलरंट्स और डायरेक्ट डायज. देन ऑक्सिडेटिव्ह डायइंग सिस्टीम, त्याच्यामध्ये सेमी परमनंट हेअर कलरंट आणि परमनंट हेअर कलरंट. देन ग्रॅज्युअल हेअर कलरंट्स आणि नॅचरल डायज. ओके हे क्लास आहेत त्याचे हेअर कलरंट्सचे. Then next बघा formulation of hair dyes. Okay, in that first formulation basis, alkalizing agent, okay त्याच्यामध्ये बघा फॉर्म्युलेशन बेसिस, अल्कलायझिंग एजंट, देन डाय कंपोनंट्स. ओके इट इन्क्लूड ऑक्सिडेशन बेसिस अँड कपलिंग एजंट. फॉर्म्युलेशन मध्ये बघतो आपण फॉर्म्युलेशन फॉर्म्युला कोणकोणते इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये यूज केले जातात ते. ओके in that first is formulation basis, alkalizing agent, dye components, oxidizing agent, antioxidant आणि solvents आणि surfactant. ओके आपण उद्या संडेला पण लेक्चर घेऊयात. दुसऱ्या कुणाचं शेड्यूल नाहीये ना उद्या रविवारी? हॅलो मॅम. बोला जाधव मॅडम. रिमेनिंग स्टुडंटचे सेमिनार कधी घेणार आहेत मॅम? मॅडम आवाज येत नाही. सेमिनार आमचं नाही झालं मॅम सेमिनार. ठीक आहे आपण आता सिलेबस कंप्लीट करूयात आणि मग बघू नंतर. ठीक आहे 4 ते 5 दिवस 4 ते 5 लेक्चर सेमिनार घेण्यातच गेलेत आपले. उद्या आपण सिलेबस कंप्लीट करून टाकू आपला. ठीक आहे. नेक्स्ट बघा फॉर्म्युलेशन ऑफ हेअर डाईज. Formulation basis, alkalizing agent, dye components. It includes oxidation base and coupling agent. Then oxidizing agents, antioxidant, solvent आणि surfactant. हे ingredient hair dyes मध्ये use केले जातात. In that first बघा formulation basis. Okay, they are used as vehicle for dyes. Okay, amino dyes and modifiers. The vehicle is one which uniformly distributes the colorant mixture on the hair. Example बघा in amino dyes a mixture of water 48 to 70
sorry, 48 to 79%. Then ethyl alcohol 20 to 50%. Glycerin 0.5 to 2% is used because the amino dye has low aqueous solubility. Okay, formulation basis कशासाठी यूज केले जातात? used as vehicles for dyes. म्हणजेच अमिनो डायज साठी हे फॉर्म्युलेशन बेसिस यूज केले जातात. अँड मॉडिफायर्स. Okay, the vehicles is one which uniformly distribute the colorant mixture on the hair. Vehicle मुळे काय होतं, जे की कलरंटचं मिक्सचर आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतं ऑन दी हेअर. एक्झाम्पल बघा, अमिनोडायचं जे कलरंटचं मिक्सचर आहे किंवा डायज आहे, अमिनो डायज. A mixture of water 48 to 79%, ethyl alcohol 20 to 50% आणि ग्लिसरीन 0.5 to 2% यूज केलं जातं फॉर्म्युलेशन बेस म्हणून, बिकॉज द अमिनो डायज हॅज लो aqueous solubility. त्यासाठी हे वॉटर, इथाइल अल्कोहोल आणि ग्लिसरीन हे यूज केलं जातं फॉर्म्युलेशन बेस म्हणून. ते नेक्स्ट बघा, alkalizing agent. Okay, alkalizing agent. The alkalizing agents are added to increase the pH of the formulation to an optimal level. Okay, alkalizing agent का use केले जाते? To increase the pH. To increase the okay, alkalizing agent का use करायचे? To increase the pH of the formulation to an optimal level. Then to generate active oxidizers from hydrogen peroxide. Okay, then to swell the hair fibers for absorption of dye. त्यासाठी अल्कलायझिंग एजंट यूज केले जातात. एक्झाम्पल बघा अल्कलायझिंग एजंटचे अमोनिया आणि मोनो इथेनॉलमाइन. ओके, हे अल्कलायझिंग एजंट हेअर डायज मध्ये यूज केले जातात. अमोनिया अँड मोनो इथेनॉलमाइन. ओके, कशासाठी यूज केले जातात? टू इन्क्रीज दी pH ऑफ फॉर्म्युलेशन, to generate active oxidizers from hydrogen peroxide and to swell the hair fibers for absorption of dye. Then next बघा dye. Okay, dye are used to impart the desired color shade to the hair. यासाठी ह्या डायज मध्ये हे यूज केले जातात. हेअर डायज मध्ये डायज कशासाठी यूज केले जातात? To impart the desired color shade to the hair. Then oxidizing agent. Oxidizing agent. Okay, oxidant is added in the composition of the colorant to generate active species like p-phenylene diamine, then benzoquinone monoamine for coupling. Okay, oxidant का यूज केले जातात कंपोजिशन मध्ये कलरंटच्या? टू जनरेट ऍक्टिव्ह स्पेसिस, म्हणजे p-phenylene diamine, benzoquinone monoamine ह्यासाठी किंवा ऍक्टिव्ह स्पेसिसच्या कपलिंग साठी हे ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले जातात. ऑक्सिडंट्स आर यूज्ड टू ब्लीच मेलानिन प्रेझेंट इन दी हेअर. ओके, जे मेलानिन हेअर मध्ये प्रेझेंट आहे ते ब्लीच करण्यासाठी ऑक्सिडंट यूज केले जातात. देन लाईट कलर शेड्स आर ऑब्टेन व्हेन दी ग्रे अँड पिगमेंटेड हेअर आर कलर्ड इव्हनली बाय युजिंग सेमी परमनंट कलरंट. ओके, देन अँटीऑक्सिडंट बघा, अँटीऑक्सिडंट हे झाले ऑक्सिडायझिंग एजंट. देन अँटीऑक्सिडंट ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डायज, स्पेशली अमिनो डायज अँड atmosphere of nitrogen is maintained to prevent the darkening of the eye. Okay, since dyes, it is amino dye, are darkened on exposure to air. Instead of maintaining nitrogen atmosphere, chemical antioxidant like sodium sulfate is included in the preparation. Is the antioxidant formulation बघतो आपण हेअर डायचं. Then solvent. The constituents of the colorants which are not suitable in water are dissolved by using solvent so that homogeneous system is obtained. Then surfactant. It reduces the surface tension between the different ingredients to make homogeneous preparation. Surfactant. Okay.
मेथड बघा, फॉर्म्युला दिला त्याने, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड दॅट इज कलर 10 to 12 ग्रॅम फॉर 100 साठी. देन anionic surfactant 8 to 10 ग्रॅम, ऍसिड 6 to 8 ग्रॅम, अल्कनोलामाइड सर्फॅक्टंट 4 to 6 ग्रॅम, डाय स्टफ कलर 1 to 2 ग्रॅम आणि वॉटर दॅट इज सॉल्व्हंट टू मेक 100 ग्रॅम. अशा प्रकारे हेअर डाय बनवलं जातं. फॉर्म्युला दिला त्यांनी. अ मिक्सचर ऑफ अल्केनोलामाइड अँड अनायोनिक सर्फॅक्टंट इज प्रिपेअर्ड. त्याच्यानंतर काय करायचंय, प्रिपरेशन मध्ये अल्केनोलामाइड आणि अनायोनिक सर्फॅक्टंटचं मिक्सचर प्रिपेअर करायचं. द डाय इज ऍडेड टू दी अबोव मिक्सचर. त्याच्यानंतर हा जो डाय आहे, डाय स्टफ, तो ऍड करायचा आहे अबोव मिक्सचर मध्ये, डिझॉल्व्ह करायचा. The acid and quaternary ammonium compounds are dissolved in water. त्याच्यानंतर ऍसिड आणि जे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड आहे म्हणजे कलर, तो काय करायचा, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचा. दिस aqueous solution is added to the solution of dye with stirring. त्याच्यानंतर हे जे aqueous सोल्युशन आहे ते डाय सोल्युशन मध्ये ऍड करायचं विथ कंटिन्युअस स्टरिंग. अँड दिस डाय इज इन्व्हेस्टिगेटेड फॉर द इफेक्ट ऑफ क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, पीएच, अल्डिहाइड अँड अल्कोहोल्स अँड ओके, अल्कोहोलचं ऍडिशन याच्यामध्ये करायचंय नंतर. Then now the viscosity of the dye is adjusted by adding hydrophilic colloids like methyl cellulose and natural gum add करून viscosity adjust करायची. The viscosity of the colorant is increased by the addition of non-ionic thickener in its composition and the addition of amphoteric surfactant in the colorant accompanied by the basic dyes. ओके, amphoteric जे surfactant आपण यूज करतोय ते बेसिक डायज म्हणून मध्ये यूज केले जातात. इव्हॅल्युएशन मध्ये दोन टेस्ट आहेत, सेन्सिटायझेशन टेस्ट आणि टॉक्सिक इफेक्ट टेस्ट. इव्हॅल्युएशन नाही येतं म्हणून फक्त प्रिपरेशन आणि फॉर्म्युलेशन आहे. नेक्स्ट प्रिपरेशन आहे सनस्क्रीन. ओके, सनस्क्रीन. Sunscreen also known as sunblock, sun cream or suntan lotion. Okay, is a lotion, spray, gel form. Okay, जे सनस्क्रीन आहे ते लोशन असू शकतं, स्प्रे किंवा जेल फॉर्म मध्ये सुद्धा हे असू शकतं. देन स्टिक मध्ये सुद्धा किंवा अदर टॉपिकल प्रोडक्ट दॅट absorb the reflection of the sun, ultraviolet radiation and the helps to protect against sunburn. Okay, सनस्क्रीन ला काय म्हणजे जातं, सनब्लॉक. अँड सनस्क्रीन और सनटॅन लोशन इज अ लोशन. ते लोशन असू शकतं, स्प्रे, जेल किंवा फोम, ह्या फॉर्म मध्ये सुद्धा, किंवा स्टिक किंवा अदर टॉपिकल प्रोडक्ट मध्ये सुद्धा ते असू शकतं. देन नेक्स्ट बघा, द पर्पज ऑफ सनस्क्रीन इज टू आयदर स्कॅटर सनलाइट इफेक्टिव्हली और टू absorb the erythema part of sun's radiation. ओके, सनस्क्रीनचं पर्पज काय आहे, scatter sunlight effectively or to absorb the erythema part of sun radiation. Then diligent use of sunscreen can also show temporarily prevent the development of wrinkles, moles and sagging skin. ह्यासाठी सुद्धा हे sunscreen यूज केले जातात. The use of sunscreen preparation has attained importance in the cosmetic field. Okay, suntan preparation are divided into 3 classes: preventive, then स्टिम्युलेटरी आणि थेरपेटिक म्हणून सनस्क्रीनचा यूज होतो. ओके, sunburns may be prevented by the shading of the surface of the body as well as by the use of chemicals that screen out certain rays of the sun. Okay, सनबर्न्स जे आहेत हे प्रिव्हेंट केले जातात सनस्क्रीन जर यूज केलं तर. देन क्लासिफिकेशन बघा, केमिकल सनस्क्रीन आणि फिजिकल सनस्क्रीन. केमिकल जे आहेत दोज absorb the UV light and physical sunscreen those reflect the sunlight. ओके, केमिकल आणि फिजिकल. केमिकल म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल म्हणजे इनऑर्गॅनिक. प्रिपरेशन बघा सनस्क्रीनचं, सनस्क्रीन लोशनचं प्रिपरेशन. ओके, heat the water, dissolve the borax it and add the salicylate. ओके, फर्स्ट काय करायचंय, वॉटर हीट करायचंय.
ओके, सनस्क्रीन लोशन मेथड बघा प्रिपरेशनची. हीट दी वॉटर, डिझॉल्व दी बोरॅक्स इन इट अँड ऍड दी सॅलिसिलेट. वॉटर हीट करायचं, त्याच्यामध्ये बोरॅक्स डिझॉल्व करायचं आणि सॅलिसिलेट ऍड करायचं. स्टर अंटिल डिझॉल्व, स्टर करायचं डिझॉल्व होईपर्यंत. देन मिक्स दी परफ्यूम विथ अल्कोहोल, त्याच्यानंतर परफ्यूम अल्कोहोल बरोबर मिक्स करायचे. ऍड दी ग्लिसरीन अँड स्टर दिस इनटू दी मिथाइल सॅलिसिलेट सोल्युशन, त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्लिसरीन ऍड करायचं, स्टर करायचं मिथाइल सॅलिसिलेट सोल्युशन. Then filter it if it is desired to color and solution. Okay, add sufficient quantity of alcohol soluble color. Formula दिला त्यांनी मिथाइल सॅलिसिलेट, ग्लिसरीन, बोरॅक्स, अल्कोहोल, वॉटर आणि परफ्यूम याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ऍड केले जातात सनस्क्रीन मध्ये. फर्स्ट काय करायचंय, वॉटर हीट करायचंय, त्याच्यामध्ये बोरॅक्स डिझॉल्व करायचंय. ओके, अँड इन इट ऍड दिस सॅलिसिलेट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॅलिसिलेट ऍड करायचं, मिथाइल सॅलिसिलेट वॉटर आणि बोरॅक्स मध्ये. देन स्टर अंटिल डिझॉल्व, स्टर करायचं डिझॉल्युशन साठी. देन मिक्स, त्याच्यानंतर मिक्स करायचंय परफ्यूम विथ अल्कोहोल. ऍड दी ग्लिसरीन अँड स्टर दिस इनटू मिथाइल सॅलिसिलेट करायचं आणि स्टर करायचं, आणि जे सोल्युशन आहे ते मिथाइल सॅलिसिलेटचं सोल्युशन बनवलंय त्याच्यामध्ये ऍड करायचं. फिल्टर करायचंय. ओके, इफ इट इज डिझायर्ड टू कलर दी सोल्युशन. ओके, ऍड सफिशियंट क्वांटिटी ऑफ अल्कोहोल सोल्युबल कलरंट. कलरंट जर ऍड करायचं असेल तर ते ऍड करायचे. नंतर फॉर्म्युला दिलाय त्यांनी बघा, मिथाइल सॅलिसिलेट, ग्लिसरीन, बोरॅक्स, अल्कोहोल आणि वॉटर, परफ्यूम. ओके, सोल्युशन टाईपचं जर बनवायचं असेल सनस्क्रीन लोशन तर त्यासाठीची मेथड आहे आणि हा फॉर्म्युला. जर सनस्क्रीन क्रीम बनवायची असेल, सनस्क्रीन क्रीम, तर फॉर्म्युला बघा, कोका बटर, पेट्रोलियम, लॅनोलिन अल्कोहोल, स्टिअरिक ऍसिड, इथाइल डायहायड्रॉक्सी प्रोपाइल, पॅरामिनो बेन्झोइक ऍसिड, मिथाइल ग्लुसेट 20, सिक्वेस्टरेंट, प्रोपिल पॅराबेन ऍड केले जातात. ते पार्ट बी, फॉर्म्युला मधले पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. ओके, पार्ट बी मध्ये बघा ॲलोवेरा जेल, वॉटर, मिथाइल ग्लुसेट, क्वाटरमॅन आणि ट्रायथोलमॅन. पार्ट सी मध्ये बघा मिथाइल पॅराबेन, देन मॅम स्क्रीन दिसत नाहीये. नाही, 1 मिनिट. वन मिनिट.
ओके, आपण सोल्युशनचं प्रिपरेशन बघितलं. ओके, देन क्रीम. ओके, क्रीमचा फॉर्म्युला आणि मेथड बघा. हीट पार्ट ए अँड पार्ट बी सेपरेटली टू 70 डिग्री सेल्सिअस. हा जो पार्ट ए आहे, फॉर्म्युला बघितला आपण, पार्ट ए मधला हा, आणि पार्ट बी हीट करायचं सेपरेटली 70 डिग्री सेल्सिअसला. ऍड बी टू ए विथ मिक्सिंग. त्याच्यानंतर हा जो बी पार्ट आहे तो ए मध्ये मिक्स करायचं, दोन्ही 70 डिग्री सेल्सिअसला हीट करायचे, आणि बी पार्ट जो आहे तो ए मध्ये मिक्स करायचंय, ऍड करायचं मिक्सिंग. देन लेट इट कूल टू अप्रॉक्सिमेटली 45 to 50 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर 45 to 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत कूल करायचंय. देन ऍड प्रिझर्वेटिव्ह, देन डायझोल्ड युरिया अँड फ्रॅग्रन्स. त्याच्यामध्ये म्हणजे जो पार्ट सी आहे तो ऍड करायचा आहे. देन SPF इज अप्रॉक्सिमेटली 8 to 10. त्याचा ऍडजस्ट करायचंय. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला याचा पार्ट ए, बी आणि सी मध्ये. ओके, पार्ट ए जो आहे तो बी सॉरी हीट पार्ट बी आणि ए जो आहे तो हीट करायचा आहे, बी पार्ट ए मध्ये ऍड करायचं, पार्ट सी मधले इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. ओके, हे झालं फॉर्म्युलेशन ऑफ सनस्क्रीन क्रीम. पार्ट ए आणि बी हीट करायचे सेपरेटली 70 डिग्री सेल्सिअसला. बी पार्ट जो आहे तो ए मध्ये मिक्स करायचा आहे, त्याच्यानंतर कूल करायचा आहे 45 to 50 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह आणि म्हणजे मिथाइल पॅराबेन आणि डायझोलिडिन ओके डायझोलिडिनल युरिया आणि फ्रॅग्रन्स आणि कलर ऍड करायचं, म्हणजे पार्ट सी ऍड करायचं. त्याच्यानंतर 45 ते 50 डिग्री सेल्सिअसला कूल करून, आणि सन प्रोटेक्शन फॅक्टर अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 पर्यंत 100 ला ऍड करायचे याच्यामध्ये. ओके, क्वेश्चन स्क्रीनशॉट करून घ्या क्वेश्चनचा. क्वेश्चन स्क्रीनशॉट करून घ्या कॉस्मेटिक्सचे. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला एरोझोल्स. एरोझोल्स. ओके, एरोझोल्स. Aerosols are pressurized packages in which products containing therapeutically active ingredients are dissolved. Okay, aerosols काय आहेत? Are pressurized packages in which products containing therapeutically active ingredients are dissolved. Then dissolved किंवा suspended or emulsified form in a propellant or a mixture of solvent and propellant, and intended for topical administration or for administration into body cavities. Aerosols काय आहे ते? Pressurized packages Okay, aerosols काय आहेत? Aerosols are pressurized packages in which products containing therapeutically active ingredients are dissolved. Okay, 1 minute, एक काम करा तुम्ही, हे जे 2 मिनिट, हे जे क्वेश्चन आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे.
Okay. Next part बघूयात आपण aerosols. Okay, aerosols are pressurized packages in which products containing therapeutically active ingredients are dissolved किंवा suspend किंवा emulsified केला जातो. Okay, in a propellant किंवा mixture of solvent आणि propellant. Okay, and intended for topical administration or for administration into body cavities. Aerosol. Pressurized package. सिनोनिम बघायचे. प्रेशराइज्ड पॅकेज म्हटलं जातं किंवा प्रेशराइज्ड पॅकेजिंग, प्रेशराइज्ड प्रोडक्ट किंवा प्रेशर पॅकेज. then next बघा ऍडव्हान्टेजेस. okay, the pressure package is easy and convenient to use. जे प्रेशर पॅकेज किंवा एरोझोल्स आहे ते ओके यूज साठी कन्व्हिनियंट आहे. अ डोस कॅन बी रिमूव्ड विदाउट एनी कंटॅमिनेशन. आणि जो डोस आपण रिमूव्ह करतोय तो कसा आहे, विदाउट एनी कंटॅमिनेशन. डोस रिमूव्ह करताना कंटॅमिनेशन होत नाही. ते स्टॅबिलिटी ऑफ द प्रिपरेशन कॅन बी मेंटेन. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ही मेंटेन केली जाते. Stability of the drug sensitive to oxygen and oblique or moisture can be enhanced. Okay, stability काय होते ह्याच्यामुळं increase होते त्याची. Then the medication can be delivered directly to the affected area in a desired form. Okay, desired form मध्ये affected area मध्ये आपण medication deliver करू शकतो. Such as spray, stream, okay, quick breaking form or stable form मध्ये आपण medication deliver करू शकतो directly in the affected area. Next बघा, irritation produced by the mechanical application of topical medication is reduced or eliminated. Okay, then medication can be applied as a thin layer over the skin with no waste due to the use of cotton swab or other application. Okay, apply करण्यासाठी आपण cotton swab किंवा कोणतेही other application use करत नाहीये, त्याच्यामुळे waste जे आहे product ते कमी होते. Then if necessary, regulation of those can be done by using metered wall. Okay, जर गरजेचं असेल तर आपण यासाठी metered wall सुद्धा यूज करू शकतो. ओके, काय बघत होतं पण. ओके, इफ नेसेसरी रेग्युलेशन ऑफ डोस कॅन बी डन बाय युझिंग मीटर्ड वॉल. जर रेग्युलेशन ठेवायचं असेल डोस तर मीटर्ड वॉल यूज केले जातात. देन एक्सपेन्सिव्ह ड्रग्स लाईक स्टेरॉइड्स अँड अँटीबायोटिक्स कॅन बी सप्लाइड. Okay, it is more advantageous over topical preparations such as metered wall as ointments, creams or lotions where accurate dose cannot be delivered. Okay, then next baga, since the package is sealed, there is no danger of contamination of the unused portion of the medication in the container. Okay, contamination ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही. Then the cooling effect may be desirable in certain skin conditions which is possible with liquefied gas aerosols. Okay, cooling effect aerosol पॉसिबल आहे सर्टन स्किन कंडिशन्स मध्ये, कारण लिक्विफाईड गॅस एरोझोल आपण यूज करू शकतो त्यासाठी. नेक्स्ट बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ नेसल एरोझोल्स इनहलेशन्स. ओके, हे बघा त्याचे ऍडव्हान्टेज काय काय आहेत. रिस्पॉन्स टू ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन बाय इनहलेशन इज प्रॉम्प्ट, faster in onset of activity then compared with response to drugs given orally. Okay, orally पेक्षा आपण नेसल ड्रग जे देतोय किंवा नेसल ऍडमिनिस्टर जे करतोय इनहलेशन ने, okay, it is faster in onset of activity compared with response to the drug given orally. Then drugs that are normally decomposed in the gastrointestinal tract can be okay, can be safely administered by inhalation.
जे ड्रग गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये कंपोज व्हायचे अशा ड्रग साठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. देन नेक्स्ट बघा, द यूज ऑफ सेल्फ प्रेशराइज्ड एरोझोल पॅकेजेस package marks inhalation therapy simple, okay, convenient and acceptable compared to the use of atomizers and nebulizers. Okay, atomizers and nebulizers जे आहेत inhalation मध्ये आपण यूज केले जाणारे मेडिकल डोसेज फॉर्म, त्याच्यापेक्षा हे सेल्फ प्रेशराइज्ड एरोझोल पॅकेज सिंपल आणि कन्व्हिनियंट आहे. विच आर बल्की अँड रिक्वायर्ड क्लिनिंग. आणि जे ॲटोमायझर किंवा नेब्युलायझर्स आहेत हे बल्की आणि इट रिक्वायर्स क्लिनिंग. तसं एरोझोलचं नाहीये. देन डिसएडव्हान्टेज बघा याचा कॉस्ट, एकच डिसएडव्हान्टेज आहे कॉस्ट. देन नेक्स्ट बघा, ड्रग्स दॅट कॅन बी सप्लाइड आर लोकल अनेस्थेटिक देऊ शकतो, अनेस्थेटिक देऊ शकतो आपण एरोझोलनी, जर्मिसाइड देऊ शकतो, फर्स्ट एड प्रिपरेशन्स, बॉडी नर्व्स बॉडी रब्स, त्याच्यानंतर डर्मेटोलॉजिकल प्रिपरेशन्स, फूड प्रिपरेशन्स, स्प्रे ऑन प्रोटेक्टिव्ह फिल्म. ओके. Then next बघा, classification of aerosols. Classification of aerosols based on particle size. Space spray, surface coating spray आणि aerated spray, that is foams. Particle size नुसार हे particle size नुसार classification झाले. Next बघा, based on use. Okay. यूज वरती हे बघा, टॉपिकल एरोझोल्स म्हणजेच एक्सटर्नल यूज, देन इनहालेशन एरोझोल म्हणजेच ओरल एरोझोल्स, इंटरनल यूज, हे बेस्ड ऑन यूज वर त्याचं क्लासिफिकेशन केले गेले. नेक्स्ट बघा, कंपोनंट ऑफ एरोझोल पॅकेज. ओके, प्रोपेलंट, कंटेनर, फॉल अँड ऍक्च्युएटर, देन प्रोडक्ट, कॉन्सन्ट्रेट. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, प्रोपेलंट. ओके, प्रोपेलंट हर्ट ऑफ एरोझोल पॅकेज. प्रोपेलंट्स काय आहेत? हर्ट ऑफ एरोझोल पॅकेज. फंक्शन बघा प्रोपेलंटचे. द प्रोपेलंट इज अन एजंट रिस्पॉन्सिबल फॉर, okay, developing the proper pressure within the container, then expelling the product when the valve is open, then aiding in the atomization or foam production of the product, then acting as a solvent and diluent. Okay, हे फंक्शन आहेत प्रोपेलंटचे. Okay, first I developing the proper pressure within the container, then expelling the product when the valve is open, then adding the atomization or foam production of the product, then acting as a solvent and diluent. And okay, and it is also determine the characteristics of the product. Okay, हे function आहेत propellant. Then classification of propellant. क्लासिफिकेशन मध्ये बघा, लिक्विफाईड गॅसेस आणि कॉम्प्रेस्ड गॅसेस, दोन टाइपचे प्रोपेलंट असतात. लिक्विफाईड गॅसेस मध्ये बघा, हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन्स, इन दॅट क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हायड्रोफ्लोरोकार्बन्स. ओके, एक्झाम्पल बघा त्याचे, क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स, देन ट्रायक्लोरो मोनोफ्लोरोमिथेन. काय बघतो आपण? क्लासिफिकेशन ऑफ प्रोपेलंट, लिक्विफाईड गॅसेस, त्याच्यामध्ये हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन्स बघतोय, हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन्स, ट्रायक्लोरो मोनोफ्लोरोमिथेन, ओके, डायफ्लोरोमिथेन, देन डायक्लोरो टेट्राफ्लोरो इथेन. हायड्रोकार्बन्स मध्ये बघा, हे हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन झाले. हायड्रोकार्बन मध्ये प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन एक्झाम्पल्स आहेत हायड्रोकार्बनचे. देन कॉम्प्रेस्ड गॅसेस, सेकंड क्लास इज लिक्विफाईड गॅसेस नंतर कॉम्प्रेस्ड गॅसेस. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल्स, सोल्युबल गॅसेसचे एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोस ऑक्साईड, इनसोल्युबल गॅसेसचे नायट्रोजन. देन हायड्रोकार्बन्स. ओके, हे झाले, सॉरी, हे काय बघितलं आपण? क्लासिफिकेशन ऑफ प्रोपेलंट, त्याच्यामध्ये हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बनचे ऍडव्हान्टेजेस बघूयात आपण. ओके,
हायड्रोकार्बन्स जे की लिक्विफाईड गॅसेस मध्ये यूज केले जातात. हायड्रोकार्बन्स प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन. ओके, हायड्रोकार्बन्स आर propellants of choice. Okay, they are less expensive than halogenated hydrocarbons. They are environmentally friendly. Okay, they have greater range of stability compared to halogenated hydrocarbons. Then hydrocarbons are extremely effective in dispensing the active ingredients into a fine mist or foam, depending on the foam desired. Then they maintain constant pressure in the containers. Okay, hydrocarbons advantages त्याचे. And they have large expensive ratio. For example, 1 ml of diethyl ether will occupy a volume approximately 350 ml if allowed to vaporize. Okay, हे हायड्रोकार्बनचे ऍडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस. दे आर फ्लेमेबल, to some extent they are toxic, and since the hydrocarbons are naturally occurring products, their purity varies. हायड्रोकार्बन्स नॅचरली ऑकरिंग प्रोडक्ट असल्यामुळे प्युरिटी सुद्धा त्याची डिफरंट असते. नेक्स्ट बघा प्रिपरेशन याचं हायड्रोकार्बनचं. हायड्रोकार्बन प्रोपेलंट्स आर प्रोड्युस्ड बाय डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम. ओके, पेट्रोलियमचं डिस्टिलेशन करून हे हायड्रोकार्बन्स ओके, हायड्रोकार्बन प्रोपेलंट आर प्रोड्युस्ड बाय, आपण काय बघत होते, प्रोपेलंट. ओके, प्रोपेलंट मध्ये आपण प्रोपेलंटचं क्लासिफिकेशन, लिक्विफाईड गॅसेस, त्याच्यामध्ये हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन आणि हायड्रोकार्बन, आणि कॉम्प्रेस्ड गॅसेस मध्ये सोल्युबल गॅसेस आणि इनसोल्युबल गॅसेस बघितले. त्याच्या आर प्रोड्युस्ड बाय डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम. ओके, पेट्रोलियमचं डिस्टिलेशन करून हे हायड्रोकार्बन प्रोपेलंट बनवले जातात. दे आर प्युरिफाईड टू रिमूव्ह impurities, then especially unsaturated hydrocarbons that are prone to undergo chemical reaction. However, their purity varies. Okay, therefore the blending is done on the basis of desired final pressure and not on the percentage of each component present. Okay, अशा प्रकारचं प्रिपरेशन बनवलं जातं हायड्रोकार्बन प्रोपेलंटचं. then नेक्स्ट बघा हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन, त्याचे ऍडव्हान्टेजेस. ओके, ब्लेंड्स म्हणजे मिक्सचर ऑफ कॉम्बिनेशन of various halogenated hydrocarbons are used by changing the proportion, desired vapor pressure can be obtained. Okay, halogenated hydrocarbons are safely used for the oral and inhalation aerosols. ज्यामध्ये हे हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन टाइपचे प्रोपेलंट यूज केले जातात ओरल आणि इनहेलेशन एरोझोल्स मध्ये. These propellants are extremely effective in dispersing the active ingredient into desired form, ranging from a fine mist to foam. Then they are relatively inert and non-toxic. Okay, halogenated hydrocarbon type जे propellant आहेत ते inert आणि non-toxic असतात. The pressure within container remains constant. कंटेनर मधलं प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट असतं हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बनचे प्रोपेलंट जे आपण यूज करतोय त्याच्यामध्ये. दे आर नॉन फ्लेमेबल. ओके, दे हॅव लार्ज एक्सपान्शन रेशो. 1 ml of liquefied gas will occupy a volume approximately 240 ml if allowed to vaporize. डिसएडव्हान्टेज बघा हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन प्रोपेलंटचे डिसएडव्हान्टेजेस. these are costly. Okay, they are not okay, they are not environmental friendly, and they undergo hydrolysis to form HCl, therefore not okay, therefore not prepared for aqueous product. Then next बघायचं प्रिपरेशन. हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बनचं प्रिपरेशन. These propellants are primarily derived from methane, ethane, and cyclobutane. Okay, and these are prepared by replacing one or more of the hydrogens of these compounds with chlorine or or fluorine. Okay,
हे प्रायमरी कशापासून डिराईव्ह केले जातात, मिथेन, इथेन आणि सायक्लोब्युटेन पासून. आणि ह्याच्यामधला जो हायड्रोजन्स आहेत जातो क्लोरीन किंवा फ्लोरीन, अशा प्रकारे हा प्रोपेलंट हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन बनवलं जातो. एक्झाम्पल दिले त्यांनी त्याचं. ठीक आहे. The next बघा compressed gases. Compressed gases. Compressed gases. Compressed gases. ओके, आता काय बघितलं आपण? काय बघतो आपण? प्रोपेलंट्स. प्रोपेलंट्स मध्ये लिक्विफाईड गॅसेस बघितलं. त्याच्यामध्ये हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन्स, जे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि प्रिपरेशन. हायड्रोकार्बन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि प्रिपरेशन. हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन मध्ये त्याचे एक्झाम्पल, हायड्रोकार्बन्सचे एक्झाम्पल प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन हे प्रायमरी यूज केलं जातं आणि त्याचा जो हायड्रोजन ग्रुप जो आहे तो रिप्लेस केला जातो क्लोरीन किंवा फ्लोरीनने. देन कॉम्प्रेस्ड गॅसेस बघा, कॉम्प्रेस्ड गॅसेस. कॉम्प्रेस्ड गॅसेस. ओके, कॉम्प्रेस्ड गॅसेस. Advantages बघा compressed gases चे. By using this propellant, depending on the nature of the formulation and the valve design, the product can be dispensed as the fine mist, foam or semi-solid. Okay. Then aerosols with these propellants can be used for food and non-food product to dispense in its original form as semi-solid. Then used in dental creams, hair preparations, ointment, aqueous, antiseptic, and germicidal aerosols. Then these gases are almost chemically inert and do not react with the product concentrate. Okay. Then the solubility of carbon dioxide, that is okay, in certain beverage food product is advantageous in that a slight degree of carbonation can be obtained. Then since these gases are generally inert and replace the air in the held space. Okay. The stability of drugs is sometimes increased. Okay. Since compressed gases do not have a chilling effect, they are applicable to topical preparation. Disadvantages बघा compressed gases चे. A serious drawback to the use of these gases in the loss of propellant to product misuse or leakage. Once the propellant is lost, the package become inoperative. Then compressed gases passes little expansion power only to the extent 3 to 10 times their original volume. The next disadvantage काय बघा, an expansion power is less, then this will produce a fairly wet spray and foams are not as stable as liquefied gases producing foams. Since compressed gases are utilized in the gaseous state and not in the liquid state. Okay, a higher initial pressure is required, also larger headspace required. Okay, a drop in pressure is noted during use of compressed gas aerosol. And the initial pressure of the compressed gas aerosol is usually about 90 psig. Okay. The next बघा containers for aerosols. हे झाले propellant. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कंटेनर्स. ओके, the containers used for manufacture of aerosols must withstand pressure as high as 140 to 180 psig. Okay, pressure unit आहे at 130 degree Fahrenheit. The following aerosols containers have been used to package aerosol product. कोणकोणते कंटेनर यूज केले जातात बघा. मेटल कंटेनर. ओके, त्याच्यामध्ये टीन प्लेटेड स्टील आणि ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील हे मेन क्लास आहेत. टीन प्लेटेड स्टील मध्ये बघा साइड स्टीम. ओके, 3 पीस असते हे. 2 पीस और ड्रॉन आणि टीन फ्री स्टील हे मेटल कंटेनर्स यूज केले जातात. ओके, टीन प्लेटेड स्टील मध्ये. देन ॲल्युमिनियम मध्ये बघा 2 पीस, 1 पीस, एक्सट्रुडेड और ब्रॉन आणि स्टेनलेस स्टील. ओके, हे मेटल कंटेनर्सचं क्लासिफिकेशन आहे. मेटल कंटेनर्स which is used for the containers for aerosols. Okay, metal containers in that tin plated steel, aluminum आणि stainless steel मेन क्लास आहे. देन ग्लास कंटेनर्स. ग्लास कंटेनर्स मध्ये दोन क्लास आहेत, अनकोटेड ग्लास अँड प्लास्टिक कोटेड ग्लास. अनकोटेड अँड प्लास्टिक कोटेड ग्लास.
ओके, फर्स्ट बघूयात मेटल कंटेनर्स मध्ये टीन प्लेटेड कंटेनर्स. In order to produce an aerosol container which is light and relatively inexpensive, tin plated steel is used for aerosol containers. Okay, the tin plated steel container consists of a sheet of steel plate that is electroplated on both sides with tin. Okay, tin plated जे containers आहेत. It is a light and relatively inexpensive. Okay, and tin plated steel is used for aerosol containers. This tin plated steel container consists of sheet of steel plate that is electroplated on both sides with tin. Okay, next बघा side seam, that is 3-piece container. Side seam म्हणजे 3-piece container tin plated मधलं. कसं बनतं बघा हे manufacture of container. Tin plated steel is obtained in thin sheet. Okay, and the sheet is cut into desired sizes that suit for body, top and bottom. The body is shaped into a cylinder and seamed via a flanging and shouldering operation. The bottom is joined to the body by a double seaming operation. Okay, the top is pressed into shape and curled into a 1-inch opening. This is then attached to the body by a double seaming operation. This process of manufacture makes the container is exceptionally strong. These containers are available in sizes ranging from 90 ml to 720 ml. The tin plate that is used consists of steel plate coated with varying thickness of tin. Thickness of the tin coating is desired in terms of weight. For example, बघा त्याची 25, 50 आणि 75 आणि 100. Okay, 25 tin plated indicates that 1/2 lb of tin is used to coat both sides of 112 sheets. Okay, measuring 20 to 14 inches. Okay, in many instances, the body of the container is made to have a certain thickness of tin and the ends would have another thickness. This is done in order to obtain increased stability in the container. Then protection resistance of a container. Okay, for a certain product, the tin affords sufficient protection to that no further treatment is necessary. Here, lacquers generally can be packaged in this type of container. Okay, sometimes the addition of water and other corrosive ingredient or other substances which attack tin require a container having additional protective coating. And this coating is usually organic in nature and may consist of an oleoresin, phenolic, vinyl or epoxy coating. Okay, the inner single or double coat is added to the container either prior to fabrication. Okay, to tin sheets or after fabrication in the final container. Adding coating to thin sheet is easy, cheap and fast process. Okay, whereas adding coating to the finished container is slower and expensive, but coating will be continuous and durable. Okay, 2-piece or draw container बघा, 2-piece किंवा draw container. हे जे आता आपण बघितलं ते side seam 3-piece container. त्याच्यानंतर 2-piece or drawn container. Okay, the container body is obtained by drawing a thin tin sheet under 100 lb pressure by a multiple die drawing process. The bottom is concave and double seamed into place. The opening is made to hold the standard 1-inch wall. Okay, and the organic coating is generally applied by a spray process after fabrication. Containers made in this way are available in sizes ranging from 180 ml to 360 ml. The next bag aluminum containers. Aluminum containers manufacture कसं होते? These are produced by an impact extrusion process. Hence, the container is seamless. Okay, this will give added strength to the container. Okay, and made in the way are available in sizes ranging from 50 ml to 150 ml. Okay, next बघा resistance. Aluminum containers मध्ये resistance. Okay, aluminum containers resistance. Many existing
Pharmaceuticals are packed in aluminum containers because these containers have lesser danger of incompatibility due to seamless nature and greater resistance to corrosion. Okay. Okay. Seam means a line where two pieces of fabric are sewn together in गारमेंट और दी आर्टिकल ह्याच्यामध्ये नसतं त्याच्यामुळे जे अल्युमिनियम कंटेनरचं पॅकेजिंग आहे फार्मास्युटिकल पॅकेजिंग सिमलेस नेचरमुळे इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म व्हायचे चान्सेस कमी असतात अँड ग्रेटर रेजिस्टन्स टू करोजन हावेवर अल्युमिनियम इज करोडेड बाय प्युअर वॉटर अँड प्युअर इथेनॉल ओके त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्स सुद्धा करोजन साठी रेजिस्टन्स सुद्धा करते हे अल्युमिनियम कंटेनर्स The combination of ethanol and propellant 11 is an aluminum container has been shown to produce hydrogen acetyl chloride, aluminum chloride, propellant 21 and other. Okay, propellant 21, propellant 11 हे आपण nomenclature मध्ये बघायचं आहे. त्याचं nomenclature आपल्याला नाहीये बहुतेक सिलेबस मध्ये propellantचं nomenclature. बुकच्या नोट्स मध्ये आहे. नसेल तर बुकची मी PDF तुम्हाला सेंड करते Google Classroomला. Then propellant 21 and other corrosive products. Okay, resistance can be given to container by coating the inside of the container with organic materials such as epoxy vinyl and phenolic resin चं coating केलं जातं कंटेनरला inside of container. The stainless steel container, aluminum container झालं then stainless steel बघा. These containers are limited to the smaller sizes owing to production problems as well as cost. Okay, production problem आणि cost मुळे जे containers आहेत limited आहेत. Okay. The containers are available in sizes ranging from 5 ml to 30 ml. 5 ते 30 ml पर्यंत प्रोडक्ट साठी हे कंटेनर यूज केले जातात. Next बघा, they are extremely strong. Okay, they are resistant in most cases. No integral organic coating is required. मॅम Containers बोला मॅम स्क्रीन दिसत नाहीये. 1 minute. मॅम ऍड करून घ्या. लेफ्ट का झाला होता मॅडम? नेटवर्क इश्यू आहे मॅम. ओके, स्टेनलेस स्टील कंटेनर्स बघितले आपण. देन नेक्स्ट बघा ग्लास कंटेनर्स. अल्युमिनियम कंटेनर्स बघितले, स्टेनलेस स्टील कंटेनर्स. ओके, देन नेक्स्ट बघा ग्लास कंटेनर्स. ग्लास कंटेनर्स त्याच्यामध्ये अनकोटेड ग्लास आणि प्लास्टिक कोटेड ग्लास दोन टाइपचे कंटेनर्स बघितले आपण. मेटल कंटेनर्स आणि ग्लास कंटेनर्स. सॉरी, मेटल कंटेनर्स बघितले आपण. त्याच्यामध्ये 10 प्लेटेड स्टील, त्याच्यामध्ये साइड सीम 3 पीसचं, 2 पीस और ड्रॉन आणि 3 पीस स्टील बघितलं. अल्युमिनियम मध्ये 2 पीस आणि 1 पीस बघितलं. स्टेनलेस स्टीलचे कंटेनर बघितले. नेक्स्ट बघा ग्लास कंटेनर्स. ग्लास कंटेनर्सचे ऍडव्हान्टेजेस बघा. ग्लास कंटेनर्स आर preferred containers for medicines, pharmaceuticals due to the absence of incompatibilities. In glass containers appear good, and glass is basically stronger than most metallic containers. Okay, glass allows greater degree of freedom in design of container. Okay, limitations baga, if the container is dropped accidentally, container breaks and the total content lost. Glass containers are restricted to the product having a lower pressure and lower percentage of propellant. Limitations आहेत. टाइप्स बघा ग्लास कंटेनर्सचे. अनकोटेड ग्लास कंटेनर्स आणि प्लास्टिक कोटेड ग्लास कंटेनर्स. ओके, अनकोटेड मध्ये बघा, दिस कंटेनर्स हॅव द ऍडव्हान्टेज ऑफ डिक्रीज्ड कॉस्ट अँड हाय क्लॅरिटी. अनकोटेड मध्ये
and the content can be viewed at all times. Okay, plastic coated मध्ये बघा glass containers, plastic coated glass containers. These are protected by a coating which prevent the glass from shattering in the event of breakage. Breakage होऊ शकत नाही जर आपण त्याला प्लास्टिकचं कोटिंग वगैरे केलं तर. Plastic coating adheres the container totally except for a neck ring and becomes an integral part of the container. The plastic coating fits over the glass container. ओके, जर काही पार्ट समजले नसतील, आपण जरा फास्ट घेतोय कारण आपले उद्यापर्यंत आपल्याला सगळा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. तर वेळ भेटला आपल्याला एक्झामच्या अगोदर ते आपण पॉइंट रिपीट करूयात. ठीक आहे, प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर जे पार्ट आपण फास्ट घेतलेत किंवा जे समजले नाहीयेत ते आपण रिपीट करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फॉल्स. हे झाले कंटेनर्स. कंटेनर्स मध्ये आपण मेटल कंटेनर आणि ग्लास कंटेनर्स बघितले. त्याच्यामध्ये मेटल कंटेनर्स मध्ये टिन प्लेटेड स्टील, ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलचे कंटेनर बघितले आणि ग्लास कंटेनर मध्ये अनकोटेड ग्लास आणि प्लास्टिक कोटेड ग्लास, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वगैरे बघितले. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे फॉल्स. ओके, फॉल्स. फॉल्स. ओके, यूज ऑफ फॉल. आता या यूजचा काय फॉल आहे बघा एरोझोल मध्ये. द फॉल एक्सर्ट्स अ मेजर इफेक्ट ऑन द character of the dispensed product. The valve can be easily opened and closed. The valve is capable of delivering the content in the desired form when needed and prevents loss at other times. Then valve can deliver a given amount of medication. Okay, continuous spray fall aerosol. Okay, continuous spray fall aerosol त्याचे टाइप आहेत बहुतेक आपण बघूयात. Okay, continuous spray fall aerosols. It consists of many parts made up of different materials. These parts are assembled using high-speed production techniques. The details of the fall parts are discussed below and are shown in figure. Okay, figure मध्ये त्या valve चे पार्ट आणि दाखवलेत आणि त्याचे पार्ट सुद्धा डिस्कस केलेत आपण या पॉइंट मध्ये बघा. कंटिन्युअस स्प्रे फॉल एरोझोल, त्याच्यामध्ये बघा ऍक्च्युएटर आहे, स्टेम आहे, त्याच्यानंतर माउंटिंग कप आहे, हाऊसिंग आहे, गॅस्केट आहे, स्प्रिंग आणि डीप ट्यूब. फॉल पार्ट्स ऑफ फॉल. देन फर्स्ट बघा फेरुले और माउंटिंग कप. माउंटिंग कपला फेरुले असं म्हटलं जातं. Okay, ferrule is made up of tin plated steel, rarely aluminum. Okay, त्याची फेरुले आहे आपण यूज करतोय एरोझोल सिस्टम वॉल मध्ये, तर तो कशापासून बनलेला असतो? टिन प्लेटेड स्टील मधून, स्टील पासून बनलेला असतो किंवा रेअरली अल्युमिनियम यूज केलं जातं. फेरुले किंवा माउंटिंग कप इज यूज्ड टू माउंट द फॉल प्रॉपरली टू द कंटेनर. Then underside of the ferrule is exposed to the content of aerosol and oxygen. Okay, as a result corrosion may take place. To prevent corrosion, a single or double epoxy or vinyl coating can be added. Okay, या ठिकाणी काय होतं, जो फेरुले किंवा माउंटिंग कप आहे या ठिकाणी एक्सपोज होतं कंटेंट आणि एरोझोल, कंटेंट ऑफ एरोझोल, एरोझोलचा जो कंटेंट आहे ऑक्सिजनचा या ठिकाणी एक्सपोज होतो एरोझोल मध्ये, सॉरी फेरुले मध्ये म्हणजेच माउंटिंग कप मध्ये. तर ह्या पार्ट मध्ये एक्सपोजन होतं एरोझोल आणि ऑक्सिजनचं आणि त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो? करोजन. त्या ठिकाणी करोजन मे टेक्स प्लेस अँड टू प्रिव्हेंट करोजन अ सिंगल और डबल इपॉक्सी और विनाइल कोटिंग कॅन बी ऍडेड. आणि हे करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी सिंगल किंवा डबल इपॉक्सी फिनाइल कोटिंग इथं ऍड केलं जातं. कारण इथे एरोझोल आणि ऑक्सिजन माउंटिंग कप मध्ये दोन्हीचं एक्सपोजन होतं, त्याच्यामुळं ते प्रिव्हेंट
करोजन होऊ शकतं आणि करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी एपॉक्सी किंवा फिनाइल कोटिंग तिथं केलं जातं, डबल किंवा सिंगल. नेक्स्ट बघा, द फेरुले इज अटॅच्ड टू दी कंटेनर इन 2 वेज. आता हा जो फेरुला किंवा माउंटिंग कप आहे तो 2 वेजनी कंटेनरला अटॅच असतो. ओके, फर्स्ट आहे बाय रोलिंग दी एंड अंडर द लिप ऑफ दी बॉटल आणि दी क्लेंचिंग दी मेटल अंडर दी लिप. अशा 2 प्रकारे तो फेरुले किंवा माउंटिंग कप अटॅच केला जातो एरोझोलच्या कंटेनरला. फॉल बघतोय आपण, कंटेनर बघितले, त्याच्यानंतर फॉल, त्याच्यामधले पार्ट, माउंटिंग कप, देन फॉल बॉडी और हाऊसिंग. हा झाला माउंटिंग. ओके, नेक्स्ट आहे फॉल बॉडी किंवा हाऊसिंग. ओके, हे जे हाऊसिंग आहे ह्यालाच फॉल बॉडी असं म्हटलं जातं. फॉल बॉडी और हाऊसिंग. ओके, ही जी फॉल बॉडी आहे, सॉरी हाऊसिंग आहे, त्यालाच फॉल बॉडी असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, हाऊसिंग किंवा फॉल बॉडी आणि मस्त आहे मॅडम म्यूट करा. ठीक आहे. ओके, फॉल बॉडी आणि हाऊसिंग. फॉल बॉडी किंवा हाऊसिंग. द हाऊसिंग इज मेड फ्रॉम नायलॉन और डेल्ड्रिन. जी हाऊसिंग बॉडी किंवा फॉल बॉडी आहे ती कशापासून बनलेली असते? नायलॉन किंवा डेल्ड्रिनची. The housing contains an opening at the point of attachment of the deep tube which ranges from about 0.013 to 0.08 inch. Okay, housing जे आहे, housing contains an opening at the point of attachment of the deep tube which ranges from about, okay, एवढ्या इंच पर्यंत ही फॉल बॉडी किंवा हाऊसिंग असतं. 0.013 to 0.0 इंच एवढ्या जे डीप ट्यूब आहे त्याच्यामध्ये हे हाऊसिंग किंवा फॉल बॉडी एवढ्या इंचची असते. The housing may or may not contain another opening referred to as paper tap. ऑप्शनल आहे पेपर टॅप. त्याच्यामध्ये पेपर टॅप असतो किंवा नसतो. नेक्स्ट बघा, द पेपर टॅप अलाउज द एस्केप ऑफ वेपराइज्ड प्रोपेलंट अलॉंग विथ लिक्विड प्रोडक्ट. ओके, पेपर टॅप जो आहे तो काय करतो? अलाव करतोय वेपराइज्ड प्रोपेलंट अलॉंग विथ लिक्विड प्रोडक्ट. ठीक आहे, पेपर टॅप मधून जे आपण प्रोपेलंट प्रेशरने आपण एरोझोल मध्ये हे केले आणि लिक्विड प्रोडक्ट जो त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर ह्या पेपर टॅप मधून एस्केप होतोय. The paper tap produces a fine particle size, thereby prevents clogging of the fall by insoluble material. Okay, तो पेपर टॅप आहे produces fine particle size, thereby prevent clogging. याच्यामुळे जे क्लॉगिंग आहे ते प्रिव्हेंट होते फॉल मधलं, and insoluble जे मटेरियल आहे ते. Vapor tap allows the product to be satisfactorily dispensed by the container even in inverted portion. ओके, इन्व्हर्टेड पोर्शन मध्ये सुद्धा हा पेपर टॅप काय करतो? प्रोडक्ट सॅटिस्फॅक्टरी डिस्पेन्स करतोय. ओके, देन द वेपर टॅप रिड्युसेस द चिलिंग इफेक्ट ऑफ द प्रोपेलंट ऑन द स्किन. देन वेपर टॅप अलाउज फॉर अ डिक्रीज इन flame extension in the case of hydrocarbon propellant. Vapor tap opening are available in size ranging from about 0.013 to 0.018. ओके, एवढंच असतो फॉल किंवा बॉडी हाऊसिंग जेवढा आहे त्याच्याएवढंच हा पेपर टॅप असतो. 0.013 किंवा 0.018 इंच. ओके, हे झालं वॉल बॉडी किंवा हाऊसिंग. त्याच्यानंतर स्टेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. प्रेझेंट द्या तुमची. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, Present. 9, 10, Present, ma'am. 11,
12, Present, ma'am. 13, 14, 15, Present. 16, Present, ma'am. Present, ma'am. 16, Present, ma'am. 17, 18, मॅडम 17 18, Present. 19, 20, Present, ma'am. 21, 22, Present, ma'am. 23, 24, 25, 26, 27, Present. 28, Present, ma'am. 28, Present, ma'am. 30, 31, Present. 2, Present, ma'am. 3, Present. 4, absent, 35, present, 36, absent, 37, absent, 38, absent, 39, present, 40, present, 41, absent, 42, present, 43, absent, 44, present, okay, 45, present, 46, present, 47, absent, 48, 49, 49, absent, 50, present, 51, present, 52, absent, 53, 54, 55, 56, present, 58, absent, 59, absent, 59, absent, 60, present, 61, absent, 62, 63, 64, 65, absent, 67, 68, 69, present, 70, present, 71, 72, 73, absent. ओके, ठीक आहे. दुपारी आपल्या लेक्चर भेटलं तर त्या लेक्चर मध्ये आपण रिमेनिंग पार्ट कंटिन्यू करू किंवा उद्या. ओके, उद्या सगळ्यांनी लेक्चर जॉईन करायचे. आणि बुकची पीडीएफ असेल तर ती रीड करा. हा, रोल नंबर 5 प्रेझेंट. प्रेझेंट आहे रोल नंबर 5. ऑब्सेंट रोल नंबर बघा 2, 3, 4, 6, 11, 13, 19, 23, 25, 30, 34, 36, 37, 38, 41, 43, 44, 47, 49, 52, 59, 61, 65 and 73 roll numbers are absent. Okay. ठीक आहे.